येस. दुसरी तिसरी पर्यंतच्या मुलांना जर आपण अबॅकस देत असू तर त्याचे बेनिफिट्स जास्त मिळतील. ओके. आणि मुलं रिस्पॉन्स देतील. पुढची मुलं काय होतात पोरं आता 6वीचा मुलगा आहे त्याला जर तुम्ही सांगता अबॅकसवर 9+5 कर त्याला जर तसंही कळतंय 9+5 किती होतात तर तो कसा एक एक बीड वर करेल एक एक बीड खाली करेल. लॉजिक आहे, विचार आहे. मग काय होतं त्यावेळेला ती मुलं बोर होऊन जातात. त्यांना वैदिक मॅथ द्यायचंय. ठीक आहे. एक 4थी पासूनच्या पुढच्या मुलांना वैदिक मॅथ द्यायचंय सेम रिझनसाठी आणि त्याच्या आधीच्या मुलांना अबॅकस द्यायचंय. अबॅकसमुळे काय होतं पुढे जाऊन ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात ना 10वी नंतर 11वीला कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी 12वी नंतर पुढच्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी वेगवेगळ्या पोस्टवर अधिकारी म्हणून जी एंट्रन्स एक्झाम असते तर त्या सर्व एक्झाम्स मध्ये मुलांनी जर लहानपणी अबॅकस केलेलं असेल तर त्यांचं लॉजिकल आणि रिझनिंग स्किल एवढं अमेझिंग वाढून जातं की ते अभ्यास न करता तार्किक विचार करून तिथे अटेम्प्ट करून येतात. ओके. आणि लोक ओळखणं सारासार विचारबुद्धी व्यवहार ज्ञान हे त्यांचं खूप चांगलं डेव्हलप होतं आणि त्यांना मज्जा येते याच्यावर करायला लहान मुलांना. पण जी मुलं मोठी त्यांना 6+5 11 माहिती तुम्ही म्हणतात नाही याच्यावरच कर तर मग ते नाही. ओके. तर हे मी का सांगते कारण मी फक्त टीचर नाही. ओके. मी ब्रेन सायन्सचा अभ्यास केलाय. आपण ब्रेन मॅपिंग करतो तो रिपोर्ट त्याचा अभ्यास करतो त्याचं काउन्सिलिंग करतो. सो जो एवढा अभ्यास झालेला आहे त्याच्यानंतर मला हे कळलं आहे हा सेल्फ स्टडी आहे हा सेल्फ एक्सपिरियन्स आहे जो काम करताना मी अनुभवलो. प्रत्येक वेळेला स्वतः खड्ड्यात पडून चूक करूनच शिकलं पाहिजे ही गरज नसते. जर कोणीतरी प्रॉपर गायडन्स देतंय तर ते घेऊन पण पुढे जाता येतं. सो या चुका मी केल्या की मोठ्या मुलांना शिकवणार वेस्ट ऑफ टाइम केला स्वतःचाही त्यांचाही. त्या मुलांना शिकवताना स्ट्रेस आला मलाही त्यांना शिकतानाही आला कारण ते त्यांच्यासाठी होतंच है ना. ओके. येस. नेक्स्ट क्वेश्चन. शीतल पाटेकर तुमचा 100 आहे. स्ट्रेट 700 आहे. एका वेळेला एकीने माईक सुरू करायचं आणि बोलायचं. हॅलो मॅम. येस. हॅलो. तुमचे सेशन मला खूप आवडले आणि वैदिक मॅथचा कधी क्लास असेल तो जॉईन मी नक्की करेल. तुम्हाला ती पण लिंक पाठवून ठेवा. नक्की नक्की. येस मॅडम. हा बरोबर आहे. तोच वैदिकचं पण आम्हाला तेवढं गायडन्स करणार. बिलकुल. येस नक्की. नेक्स्ट वैशाली लिंगायत बोला. ओके. नेक्स्ट तेजू नार्वेकर की झालं तुमचं बोलणं? हा मगाशी झालंय मॅडम पण माझा परत एकदा क्वेश्चन आहे की आता क्लास साठी ट्राय करणारच आहे काय तुम्ही मगाशी सांगितलं सर्टिफिकेट म्हणजे ऍज अ अबॅकस टीचर ट्रेनिंग झालेला आहे म्हणून जे सर्टिफिकेट देणार आहात तुम्ही ते 8 मंथ नंतरच मिळणार की तुम्ही पॅरेंट्सना दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही आधी देऊ शकता. उद्याचा क्लास पूर्ण झाल्यानंतर लेवल वाईज तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. अच्छा म्हणजे प्रत्येक लेवलला ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. जेणेकरून होईल सर्टिफिकेट मिळालं तर स्टेटसला ठेवलं की जेणेकरून परवापासून तुम्ही स्टुडंट ठेवू शकता. की तुम्ही उद्या ऍडव्हर्टाईज सुरू करू शकता. ओके. ओके ठीक आहे. मग मुलांना पण आपण प्रत्येक लेवल झाल्यानंतर मग देणार आहात की कसं? ओके ओके ठीक आहे. मॅडम आपण हे मुलांना पहिला क्लास फ्री दिला तर चालेल का? फर्स्ट क्लास फ्री दिला तर चालेल का पैसे घ्यायचे त्याचे? देऊ शकता तुमचा चॉईस. जसं मी आज तुम्हाला पहिला क्लास फ्री देते तसा तुम्ही देऊ शकता. किती घ्यायची जरी फी घ्यायची म्हटलं तरी? हे नंतर बोलू आपण. आधी अबॅकस शिकून घेऊ. जो टॉपिक माझा कव्हर करून झालेला आहे अबॅकस म्हणजे काय त्याचे बेनिफिट काय 8 लेवल कशा शिकायला मिळतील याच्याबद्दल जर प्रश्न असेल तरच बोलायचंय कारण आता 2:55 झालेले पुढे आपल्याला अबॅकस शिकवायला पण वेळ पाहिजे. येस. आता इथे बरेच हँड रेज आहे
आता मला कळत नाही तुम्हाला बोलायचंय की नाही, तुम्ही मला सांगू शकता. एक तेजू तुमचं हँड डाऊन करा, त्याच्यानंतर भावना हँड डाऊन करा. मंजुषा तुमचं झालंय का बोलून? सोनाली तुम्हाला बोलायचंय का? ओके, जर बोलायचं हँड डाऊन करा. कल्पना, वैशाली, हा येस मॅम. अबॅकसचा फर्स्ट स्टेप शिकण्यासाठी किती दिवस लागतील? 1 तासाचा. 1 तासाचा. ओके. आणि 8 स्टेप ज्या तुम्ही म्हटल्या की 8 स्टेप्स आहेत त्या शिकण्यासाठी किती दिवस लागतील? 8 तास. एका लेवलचा 1 तास. ओके ओके ओके. थँक्यू मॅम. मी आहे ना, बस ते शिकण्याची हा. चिंता करू. येस येस मला येस. आता 1 तासाचा सेशन कसा वाटला? आता जे काही झालं 1 तास बोर झालं? नाही नाही, मी थोडं सॉरी लेट झाले मला जॉईन करायला. थोडं मिस झालंय माझं. ओके. शिकवू शकते मी तुम्हाला 1 तासात? हो मॅडम, एक्साइटमेंट वाढली. Yes. चल, पुढे जाऊया. बाकीचे प्रश्न. बरं, वैशाली बोला. तुम्ही हँड रेस करत आहात. पुन्हा पुन्हा बोला पटकन. तुम्हाला माईक सुरू नाही करता येते का? व्हिडिओ आणि माईक? ठीक आहे. सगळ्यांना आवाज येतो आहे. सो निलिमा तुमचा नेटवर्क तुम्ही चेक करा. शीतल जोंधळे तुम्हाला बोलायचंय का? येस मॅम. माझा मुलगा आता कुठून आहात? थर्डला आहे. हॅलो, कुठून आहात? मी पुण्यातून बोलते. ओके. माझा मुलगा आता थर्डला आहे, तर त्याला मी अबॅकस शिकू शकते का? जे आता मी तुमच्याकडून जे शिकणार तेच मी त्याला शिकवणार. बिलकुल. 1 वर्ष आहे तुमच्याकडे अजून. ओके. त्याची 5वी सुरू होईपर्यंत तुम्ही त्याला शिकवू शकता. ओके. अगेन हं. रोज 10 मिनिट कंपल्सरी. जर तुम्ही दिले तर बघा त्याच्या 8 लेवल अशाच होतील. पण हा, कंटिन्युटी, कन्सिस्टन्सी इज मस्ट. जर तुम्ही फक्त शनिवार रविवार करत आहात तर 6 महिने लागतात 1 लेवल पूर्ण होण्यासाठी. आपण आता बघणार आहोत की 1 लेवल कशी पूर्ण होते. येस. चलो तुम्ही आता नेक्स्ट. जे सांगताय ते आपण रोज 10 मिनिटं करायचंच आहे ना? येस. असं शिकवायचंय ना आपण? आणि मी जर जसं नंतर हो, आणि नंतर जे क्लास घेणार जसे बाकीचे घेतात की आठवड्यातून 2च दिवस वगैरे, तर आपण कशा पद्धतीनं घ्यायचं आहे? जर तुम्हाला कमी वेळात जास्त यश मिळवायचं असेल हं. तर रोज अर्धा तासाचा क्लास शेड्यूल करायचा, ऑनलाईन किंवा ऑफलाईन. आणि एका मुलाला 5-5 मिनिट द्यायचे. सफिशियंट आहे. जर तुम्हाला पटकन मोठं व्हायचं असेल अबॅकस या क्षेत्रात, पटकन जमा करायचं असतील तर. हं, हं, आणि हं. त्याचे रिझल्ट खूप छान येतात रोज घेतल्यावर. अदरवाईज तुम्हाला स्लो जायचं असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा घेतलं तर 4 महिने, 2 महिने, 3 महिने तुम्हाला ती लेवल घ्यावी लागेल. या पिरियड मध्ये ना मुलं आणि पॅरेंट डिस्कनेक्ट होतात, बोर होतात. ओके. बरोबर. तो याच्यात पण तुम्हाला एक ऑप्शन आहे की आठवड्यातून 2 तास घेतलं ओके. आणि उरलेलं काम त्यांना घरी द्यायचं. रोज 10 मिनिट सोडत. पण मग काय होतं, इतर शाळेचा अभ्यास, इतर ऍक्टिव्हिटीज यामध्ये मुलं ते करत नाही. जर आपण करून घेतो म्हणजे तुम्ही मार्केटच्या मेथडने जाऊ शकता, काहीच हरकत नाही. पण माझी सवय आहे प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची. बरं, ओके. ठीक मला मजा नाही आहे. येत तर मला सोबत जातात. तो मी प्रवाहाच्या विरुद्ध जाते आणि म्हणून मी आज तुमच्या समोर इथे आहे. फ्री देते. कारण अभ्यास कोणीच फ्री देत नाही. बरोबर. येस. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. कुणाचा? वैशाली, मंजुषा आणि सोनाली 3 हँड रेज आहेत. बोला. ओके. झालंय. हँड डाऊन करून घ्या. चला अबॅकस शिकू आपण आता. रेडी? बिलकुल. येस. चलो. 1 मिनिट सगळ्यांनी माईक सुरू करा आणि आय एम रेडी बोलून दाखवा मला. आय एम रेडी. I'm ready. I'm ready. I'm ready. माईक बंद करू शकता आता. ओके.
सो हे जे काय तुम्हाला इथे दिसतंय पिवळ्या रंगाचं येलो कलरचं दिसतंय क्लिअर, याला म्हणतात अबॅकसची पाटी, अबॅकस स्लेट किंवा अबॅकस टूल. ओके, येस, याला म्हणतात अबॅकसची पाटी, अबॅकसची स्लेट, अबॅकसचं टूल. आता हे संपूर्ण ओके, पण इथे जे काही हे दिसतंय तुम्हाला याला काय म्हणतात, मनी, बीड्स. काय म्हणतात, बीड्स. निलिमा तुम्ही इथे पुन्हा पुन्हा मेसेज टाकून काहीच होणार नाही, तुम्ही लिव्ह करा आणि पुन्हा जॉईन करा. बाकी सगळ्यांना आवाज जातोय, लिव्ह करा जर माझा आवाज येत असेल तर आणि पुन्हा जॉईन करा. ओके, सो ही अबॅकसची पाटी आहे. रस्ता कसा असतो आपला, इकडून जाताना आणि इकडून येताना असा रस्ता असतो की नाही, टू वे. सो ही अबॅकसची अखंड पाटी आहे आणि या पाटीचे या एका रॉड मुळे, या बार मुळे 2 तुकडे झालेले आहेत. बरोबर, हा एक भाग आणि हा एक भाग. बरोबर, सो याला काय म्हणतात, दुभाजक. मराठीमध्ये काय म्हणतात, दुभाजक. आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात, डिव्हायडर बार. डिव्हायडर बार म्हणजे काय की ज्याच्यामुळे ह्या अबॅकसच्या पाटीचे 2 भाग झालेले आहेत, एक खालचा भाग, एक वरचा भाग. ओके, तर मुलांना शिकवताना सांगायचं डिव्हायडर, अशी ऍक्शन करायची, मग मुलांना मज्जा येते. तुम्हाला येते का मज्जा मी ऍक्शन केल्यावर? याला म्हणतात अबॅकस टूल, याला म्हणतात डिव्हायडर बार, याला म्हणतात लोअर बीड्स. काय म्हणतात, बीड्स, लोअर बीड्स. लोअर म्हणजे खाली, थोडंसं खाली वाकलं की त्या केजीच्या मुलांना मज्जा येते. याला म्हणतात अप्पर बीड्स. काय म्हणतात, अप्पर बीड्स. अप्पर म्हणजे वरचे, बीड्स म्हणजे मनी. लोअर म्हणजे खालचे, बीड्स म्हणजे मनी. वरचे मनी, खालचे मनी. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? येस, येस. आता ओके, ओके. आता इथे हा ब्लॅक डॉट दिसतोय तुम्हाला, दिसतोय ब्लॅक डॉट इथे, 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 इथे आणि इथे. ओके, सो या ब्लॅक डॉटला काय म्हणतात, होम पॉइंट. काय म्हणतात, होम म्हणजे घर. ओके, सो ह्या ब्लॅक डॉटला म्हणतात होम पॉइंट. हे जे व्हाईट कलर दिसतोय तुम्हाला ते आहे रॉड्स. ते असं फिरतात, काय ते रॉड्स. ओके, कळलं काय आहे ते, अबॅकस टूल, डिव्हायडर बार, बीड्स, लोअर बीड्स, अप्पर बीड्स आणि हे आहेत रॉड आणि हे आहे होम पॉइंट. ओके, आता सगळ्यांना शाळेमध्ये हे माहिती होतं काय, एकक, दशक, शतक, हजार. बरोबर, युनिट, टेन्स, 100, 1000. तसंच इथे काय आहे, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. क्लिअर? कुठे आहे, आपल्या डाव्या बाजूला. कुठे आहे, डाव्या बाजूला. काय आहे, जो सेंटर पॉइंट आहे, होम पॉइंट, सेंटर पॉइंट, त्याला काय म्हणतात, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष. इंग्लिश मध्ये काय, युनिट, टेन्स, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. इथपर्यंत क्लिअर? सो आपल्याला आपल्या डाव्या बाजूचा विचार करायचा आहे, उजव्या बाजूचा प्रश्न आज कुणीच विचारणार नाही, कारण ते पहिल्या लेवलशी संबंधित नाही. ओके,
फक्त काय करायचं विचार डाव्या बाजूचा. जाऊया पुढे. एकदा तुमचे चेहरे बघू द्या मला, कोण कोण शिकत आहेत. ओके, असं करू शकतं. मी बघते आता स्क्रीनवर, कारण एका वेळेला 6 जण दिसतात मला. ओके, थँक्यू. मजा येते का? ओके, छान छान ब्युटिफुल स्माइलिंग फेसेस बघून आहे ना माझा उत्साह वाढतो, एनर्जी वाढते. थँक्यू सो मच. येस, रिअली अप्रिशिएट. ओके, चलो. येस, आता हा जो होम पॉइंट आहे, सेंटर पॉइंट, ज्याला एकक म्हणजे युनिट म्हणतात, तिथे काय आहे? ओके, सो तिथे काय आहे? हा जो पॉइंट आहे त्याला म्हणतात 1 1. हा जो आहे 2 3 4 दिसतात हे 4. ओके, सो जी पूर्ण अबॅकसची पार्टी आहे त्याची व्हॅल्यू आता काय आहे? 4. ज्या वेळेला या डिव्हायडर बारला जितके मनी म्हणजे बिट्स टच असतात त्यावेळेला त्याची ती व्हॅल्यू असते. ओके, आता जर एकही मनी टच नाही या डिव्हायडर बारला तर त्याची व्हॅल्यू आहे 0. किती आहे? 0. पण जर एखादा बीड तिथे टच असला म्हणजे हा, तर याची व्हॅल्यू काय झाली? 1. आता इथे किती बीड्स टच आहेत? 2. म्हणजे व्हॅल्यू किती झाली याची? 2. आता किती टच आहे? 3. व्हॅल्यू किती झाली? 3. किती टच आहे? 4. म्हणजे व्हॅल्यू किती झाली? 4. ओके, राईट हँड थंब काय वापरलं मी? राईट हँड प्रत्येक वेळेला. आणि ही पेन्सिल पकडायची. ओके, तू आवाज काय देऊ पडते? रिपीट करा मॅडम, थोडं मधलं काही समजायला नाहीये, आवाज आला नाही. हा जो पेन आहे किंवा पेन्सिल आहे ती नेहमी अशी पकडायची, अंगठ्याकडे ज्याने आपण लिहितोय पॉइंटर ते अंगठ्याकडे. ओके, आणि हे असं गन शेप. मुलांना काय सांगायचं? पिशक्या. मुलांना गन आवडते की नाही? मुलांना गन शेप चांगला माहिती, त्यांना सांगायचं गन पकड हातात, पिशक्या गोळ्या मारायला सुरू. ओके, सो हा हात आहे, अंगठ्यामध्ये हे ठेवलं, हे बोट असे केले, त्याच्यानंतर ओके, सो प्रत्येक वेळेला काय करायचं आहे? काय केलं मी? ऍड 1. कसं म्हणतात त्याला? ऍड 1 ऍड 1 ऍड 1 ऍड 1. आन्सर इज 4. थोडस लाईट ऍडजस्ट करा याच्यात. सो आन्सर इज 4. प्रत्येक वेळेला काय बोलायचं? ऍड 1 ऍड 1 ऍड 1. ओके, नेक्स्ट आता काय करायचं? आपल्याला लेस करायचंय म्हणजे वजा करायचंय. प्रत्येक वेळेला लेस करताना कुठलं बोट वापरणार आहे? फर्स्ट फिंगर. आपण कशाबद्दल बोलत आहोत? होम पॉइंट, युनिट प्लेस. फक्त होम पॉइंट, युनिट प्लेस बद्दल बोलत आहोत. ओके, सो लेस करताना काय होईल? लेस 1. ओके, लेस 1 लेस 1 लेस 1. आन्सर इज किती आहे सर आता? 0. कारण अबॅकसचा जो हा डिव्हायडर बार आहे त्याला एकही बीड टच नाही, म्हणून आन्सर इज 0. आता बघा, ऍड 1 ऍड 1. आन्सर इज 2. फर्स्ट फिंगर लेस 1. आन्सर इज 1. 1. आता बघा, ऍड 2. आन्सर इज 3.
less 2. Answer is 1. 1. and 3. Answer is 4. 4. less 2. Answer is 2. अरे वा वा, क्लॅप स्वतःसाठी क्लॅप. अबॅकस सक्षम झाले तुम्ही आज संध्याकाळी. ऍक्युरेट आले. मजा आली. हो मॅडम. हो. सो इथे काय होतं, युनिट रॉडवर राईट हँड, टेन्स रॉडवर लेफ्ट हँड. राईट हँडला वेगळी इन्स्ट्रक्शन, लेफ्ट हँडला वेगळी इन्स्ट्रक्शन. त्यामुळे काय होतं, मुलांना लक्षपूर्वक करावं लागतं, जाणीवपूर्वक लक्ष ठेवून करावं लागतं. आणि त्यामुळे काय होतं, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते, ऐकून घेणं वाढतं, प्रेझन्स ऑफ माइंड वाढतं. आणि राईट हँडला वेगळी इन्स्ट्रक्शन, लेफ्ट हँडला वेगळी इन्स्ट्रक्शन दिल्यामुळे इथे केमिकल तयार होतात, जे स्मरणशक्ती वाढवतात, आकलन शक्ती वाढवतात, तार्किक विचार वाढवतात. एवढं शिकवता येईल आज मुलांना. 1 2 3 Yes. 4. येस मॅम. तर ऍड करण्यासाठी काय वापरलं प्रत्येक वेळेला? Thumb. कोणत्या हाताचा? राईट. राईट. Left. कोणत्या रॉड साठी? Middle point. युनिट रॉड. आणि लेफ्ट करताना काय वापरलं? फर्स्ट फिंगर. थोडं कुठल्या रॉडवर? युनिट रॉड. ओके. येस. आता 1 2 3 4 सगळ्यांना कळलं? What about 5? yes. What about 5 to 9? So आता ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0. आता एक मिनिट फक्त. मॅडम गेल्या तोपर्यंत सगळ्यांना एक प्रश्न विचारू का? हो विचारा ना. हो ते फक्त एक मिनिट लाईट सेटिंग करते. मॅडमांनी ज्यावेळेस रॉडवर आपल्याला लेफ्ट आणि राईट शिकवलं, हा बोला. त्यावेळेस आपला जो होम पॉइंट होता, हा. तिच्यावर लेफ्ट हँडने युनिट रॉडवर आपण शिकवलं, आणि जो होम पॉइंटच्या त्या साईडने आपण राईट हँडने शिकवलं. म्हणजे तिच्यावर लेफ्ट हँडला मॅडमांनी थंब यूज केला ना. सॉरी मॅडम. हे बघा, लक्ष द्या इकडे. माईक बंद करा सगळ्यांचे. ओके. आपण आज काय बघत आहोत? युनिट रॉड, एकक स्थान. ज्या वेळेला ऍड करायचं आहे त्यावेळेला राईट हँड थंब. ऍड करण्यासाठी ऍड 1, ऍड 2, ऍड 1. आन्सर इज 4. काय वापरलं? राईट हँडचा थंब. आता लेस करायचंय. लेस 1. आन्सर इज 3. लेस 2. आन्सर इज 1. हा 1. लेस सॉरी राईटच आहे. क्लास बदललेला नाही, राईटच आहे. ओके. आता पुन्हा एकदा लेस 1. आन्सर इज 0. 0. आता आपल्याला शिकायचं आहे 5. ओके. सो 5 कुठे असतो? जो डिव्हायडर बार आहे त्याच्या वरचा जो बीड आहे त्याला म्हणतात 5. त्याची व्हॅल्यू आहे 5. मग आता मला ऍड कसा करायचा? राईट हँड फर्स्ट फिंगर, राईट हँड फर्स्ट फिंगर हा बीड, ऍड 5. काय केलं? ऍड 5. बघा पुन्हा एकदा. लेस 5. सेम फिंगर, same finger. Add 5, less 5. Add 5, less 5. Add 5. आलं लक्षात?
आता 1 2 3 4 5 आपल्याला कळलं. व्हॉट अबाउट 6? 6 कसा असतो? 5 + 1 = 6. बरोबर? मग आपल्याकडे 5 आहे. आता आपल्याला काय करावं लागेल 6 साठी? 1. ऍड 1. ऍड 1. कळलं 6 कसा आला? येस. आता लेस 6 असा. ओके, लेस 6 हे बघा असं. ओके, येस. आता 6 झाला. आता 7 कसा असणार? ऍड 5 ऍड 2 = 7. ऍड 5 ऍड 2. बघा, ऍड 5 ऍड 2 = 7. आलं लक्षात सगळं? येस मॅम. ऍड 5 ऍड 2 7. आता लेस 7 कसा? ओके, लेस 5 लेस 2 लेस 7. ओके, पुढे जाऊया. ऍड 5 ऍड 3 = 8. 8. 8. लेस 8 कसं? लेस 8. ओके, लेस 5 लेस 3. ओके, ऍड 9 कसं येतील? ऍड 5 ऍड 4 = 9. 9. लेस 9 लेस 5 लेस 4. कळलं? 1 2 3 4 5 6 8 9. कळलं? किती फास्ट शिकलात ना तुम्ही, किती हुशार आहात सगळं. मस्त, छान छान. मॅडम एक विचारायचं होतं. थोडं म्हणजे असं कळतंय पण असं कन्फ्युजन होत आहे, म्हणजे असं नाही का कुठल्या बोटाने म्हणजे असं हे कळत नाहीये पटकन. ओके, ठीक आहे. माईक बंद करा. एवढंच सांगितलंय, ऍड करताना राईट हँडचा थंब. ऍड करताना राईट हँडचा थंब. रेकॉर्डिंग आहे, पुन्हा पुन्हा बघू शकतात. सांगते आहे, लिहून घेऊ शकतात. हे आपल्याला व्हेरी क्लिअर सगळ्यांनाच होईल असं नाही, कारण आपण अडल्ट फेज मध्ये आहोत. पण मुलांना एकदा सांगितलं की कायमस्वरूपी लक्षात राहतं, कारण त्यांचे न्यूरॉन्स तसे आहेत. ओके, सो आपल्याला प्रॅक्टिस नाही करायची. मी जसं तुम्हाला शिकवते, एकदा सांगते तसंच तुम्हाला मुलांना शिकवायचं, एकदा सांगायचंय. ओके, सो पुन्हा एकदा रिपीट करते. रेकॉर्डिंग कशी असणार आहे? युनिट रॉडवर ऍड करताना लेफ्ट हँडचा थंब आणि लेस करताना, सॉरी बघा, लेफ्ट नाही, राईट राईट राईट. ओके, राईट हँडचा थंब आणि राईट हँडचं फर्स्ट फिंगर लेफ्ट करताना. कशासाठी? 1 2 3 4 4 साठी. क्लिअर? 5 साठी काय? प्रत्येक वेळेला 5 साठी काय? ऍड 5 लेस 5 ऍड 5 लेस 5 ऍड 5 लेस 5. ओके, पण 5 च्या सोबत 6 7 8 9 करायचं आहे. त्यावेळेला काय? 5 + 1 6 5 + 2 7 5 + 3 8. ओके, येतंय लक्षात? आलं लक्षात सगळ्यांना? येस. आता 1 ते 9 तर झाले. आता 10चं काय? तर सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं? हा पॉईंट कुठला आहे? हा पॉईंट कुठला आहे? ब्लॅक पॉईंट, होम पॉईंट. होम पॉईंट म्हणजे काय? आपलं घर. आपलं सगळे काम झाल्यानंतर आपण कुठे येतो? आपल्या घरी. सगळे काम झाल्यानंतर आपण कुठे येतो? आपल्या घरी. तसं हे घर आहे, होम पॉईंट आहे. त्याला लागून शेजारी काय आहे?
युनिटच्या बाजूला काय येतं? टेन्स. एकक स्थानाच्या बाजूला काय येतं? दशक स्थान. आता दशक. दशक स्थानाला लेफ्ट हँड. कुठला हँड? लेफ्ट. आणि फिंगर कुठला? फर्स्ट. पेन असं राहील. ही दोन बोटं आणि ही दोन बोटं चालणार. ओके, करा एक्सरसाइज करा. लेफ्ट हँडची कैची चालवायची, आडवी कैची लेफ्ट हँड. सीझर. त्यांना तो गेम खूप आवडतो मुलांना, स्टोन पेपर सीझर. सो त्यांना दाखवायचं सीझर. लेफ्ट हँडची कैची करा आणि राईट हँड चिमटी. गन शेक करायचा, गन आणि चिमटी या पद्धतीने. ओके, सो हा आपला चालणार आहे युनिट आणि हा टेन्स. ओके, आता 10 कसा करायचा? 9 झाले आपले. फर्स्ट फिंगर हा वन. काय केला? वन. आणि सगळं काम झाल्यानंतर आपण कुठे येतो? आपल्या घरी. सो हा वन घेतला, काम झालं, आता घरी जायचं. घरी काय आहे? कुठला बीड टच आहे का? नाही. आणि इथे व्हॅल्यू काय आहे? 0. 0. व्हॅल्यू काय आहे? 0. मग हा 1 आणि हा 0 काय झालं? 10. 10. कळलं? कळलं का? हा 1 आणि इथे व्हॅल्यू काय आहे? 0. कारण कुठलाही बीड तिथे टच नाही. तो हा 1 आणि हा 0 काय झाला? 1 त्याच्यावर 0, एकावर 0, 10. बरोबर. क्लिअर? हो मॅडम. यस. आता हा अप केलेला होता, आता तो डाऊन. लेस 10. 0. ओके, आता काय व्हॅल्यू झाली? 20. 20. व्हेरी गुड. यस. गेट टू बीड्स आणि इथे 0, 2 त्याच्यावर 0 म्हणजे किती झाला? 20. 20. आता 30. 30. 0, 30. ओके, 40. 40. व्हेरी गुड. 50. वरचा एक ऍड करायचा. Upper beat. यस, व्हेरी गुड. वरचा बीड कुठला? मिडल फिंगर. 10. मिडल 10 फिंगर. चा वरचा. मिडल हा घेतला 5 आणि इथे आहे 0. किती झाले? 50. 50. आता किती झाले? 60. 60. आता इथे 80. किती झाले? 0. 0. आणि 2. आता किती झाले? 70. 70. 70. बरोबर. थोडस मॅडम ते रिपीट करता का 15 पासूनचा? येस. ओके, ही घ्यायची आहे. तर आपल्याला 50 करायचं आहे. फर्स्ट फिंगर, मिडल फिंगर, मिडल. त्याच्या मिडल आहे वरचं बोट, वरचं साईड, खालचं बोट, खालचं साईड. एवढं लक्षात ठेवा. हा 50 झाला. आता 60 करण्यासाठी काय करावं लागेल? ऍड 10. ओके, सो ऍड 10. 60. आता लेस 60 साठी कैची. ऍड 70. 5, 7. 70. लेस करण्यासाठी ओके 80. पुन्हा कमी करण्यासाठी मिडल 80. ओके, लेस 80. 0. ठीक आहे. किती झाले? 90. 90. 0. Very good.
किती दिवसाला आहात तुम्ही? किती मिनिटं झाले? हार्डली 20 मिनिट झाले आपल्याला सुरू करून. रिअल आय आता आता व्हॉट अबाउट 100? ओके, 100 कुठे आहे? एकक, दशक, शतक. युनिट, टेन्स, 100. ठीक आहे. 100. 100. हा 1 0 0 100 बरोबर. हा 200. 300. 300. 100. 200. 200. 200. आता पुढे 400. 100. 300. 300. 800. 1000. किती आहे? 800. 800. येस. आता 900. 400. 300. 800. 1000. किती आहे? 1000. 1000. एकच असं थोडी. किती दिवसाचं आहे? किती ड्युरेशन आहे? किती प्रश्न होते? पोहोचला 1000 पर्यंत. ओके, 1000 झाले. 1000. हे काय आहे? 10,000. 10,000. 10,000. 10,000. 1 lakh. 1 lakh. हे काय आहे? 10 lakh. झालं. झालं पर्यंत क्लिअर. हे काय आहे? 50 lakh. 50 lakh. 50 लाख. किती आहे? हे किती आहे? 5 lakh. 50,000. 5,000. 50,000. हे किती आहे? 70,000. 5,000. 5,000. 6,000. 6,000. Yes. 6,000. हे 2,000. 2,000. बरोबर. आलं लक्षात? Yes. आता आपले काय आहे? ओके. हे किती आहे? 100. 13. 13. 1 3 किती झाले? 4. 13. 1 3 किती झाले? 13. हा एक आहे. त्याच्या सुद्धा आहे. एकावरती किती? 13. 13. ओके. हे किती झाले? 22. 22. 13. 31. 31. 31. आता 32. 32. 82. आता 83. हा? सॉरी 5 8 3 583. 80. आलं लक्षात? आता ना सगळ्यांनी माईक बंद करा आणि एकीनेच कोणीतरी प्रश्न विचारा जे आता बोलत होता. ओके, माईक बंद करा आपले.
हा काय परत सांगा, त्यांनी माईक सुरू करा. माईक बाकीच्यांचं चालू असल्यामुळे तुम्ही सांगत असलेलं व्यवस्थित कळालं नाहीये. बरं, ठीक आहे. आता माईक सगळे बंद. ओके, माईक बंद. इकडून मीच रिपीट करते, तुम्ही मनातल्या मनात रिपीट करा आणि बघा उत्तर बरोबर आहे की नाही. ओके, येस. हे 0 आहे, ऍग्री. हे 0 आहे. आता किती झाले? 1 2 12. ओके, 12. हा 1 हा 2 12. एकावर 2 12. 1 अधिक 2 नाही. 1 अधिक 2 नाही. एकावर 2 12. ओके, आता 5 3 5 3 5 3. डिव्हायडर बारच्या वरचे सगळे काय आहेत? 5. डिव्हायडर बारच्या खाली प्रत्येकाची व्हॅल्यू आहे 1. आता हा 1 त्याला अजून एक जोडला, अजून एक जोडला, मग किती झाले? 3. 5 वर 3 53. 5 3 53. ओके, क्लिअर? येस. आता प्रत्येक वेळेला काय करायचं आहे? होम पॉइंट घरी यायचंय. ओके, सो एकक, दशक, शतक, युनिट, टेन्स, 100, 2 3 4. 234. 234. क्लिअर आहे? येस, व्हेरी गुड. आता जर मी इथे हा ऍड केला तर काय झालं? 734. ओके, जर यात मी लेस केला तर काय झालं? 632. ओके, क्लिअर? 632. आता इकडे जर हे केलं 900 912. 912. ओके, यस. पुढे 6113. 6113. 6113. 6113. 7,333. 7,333. ओके, क्लिअर आहे? येस. आता कोणीतरी एकीनेच बोलायचं जर काही प्रश्न असेल तर. ठीक आहे, नो क्वेश्चन. व्हेरी गुड. इतकं छान शिकवलं मी. मॅडम, आता तुम्ही हे जे टीच करताय आम्हाला याची रेकॉर्डिंग भेटेल ना या व्हिडिओची? आज जे शिकवले ते. हा, म्हणजे अभ्यास आमचं एकदम रिपीट होईल बुवा असं. ऍज इट इज रेकॉर्डिंग मिळेल. त्याच्याशिवाय फक्त हे टूल दिसेल आणि माझे फिंगर्स दिसतील अशी पण रेकॉर्डिंग मिळेल, की तुम्हाला कळेल की कुठलं फिंगर कुठे वापरायचं. फक्त कॅमेरामध्ये हे टूल आणि हे फिंगर्स दिसतील. ते ओके पण मॅडम, रेकॉर्डिंग मिळेल. ओके, मॅडम, एक प्रश्न होता. म्हणजे समजा आपण जेव्हा दुसऱ्यांना शिकवू, लहान मुलांना, ठीक आहे, म्हणजे तेव्हा आपण झूमवर किंवा ऑनलाईन जेव्हा क्लास घेत असू, तर आपण रेकॉर्डिंग त्यांना कसं द्यायचं? आता मी गुगल मीटवर क्लास घेते आहे आणि इकडे लॅपटॉप आहे, इकडे अजून एक मोबाईल आहे, असं 2-3 डिव्हाइस आहे, जेणेकरून मला तुम्ही सगळ्या जणी दिसाव्या आणि रेकॉर्डिंग करता यावं. सो इकडे एक चांगला कॅमेरा आहे मोबाईलचा. रेकॉर्डिंग इकडे लॅपटॉपवर सुरू आहे. गुगल मीट मध्ये इकडे रेकॉर्डिंग सुरू आहे. ती मी तुम्हाला युट्यूबवर देणार आहे. का? कारण ह्या क्लासची मी फी नाही घेतली. सो हे सगळ्यांसाठी ओपन आहे म्हणून युट्यूबला टाकणार आहे.
अदरवाईज तुम्ही प्रायव्हेट सेक्शन फी घेणार आहात तुम्ही, सो प्रायव्हेट सेक्शन मध्ये टाकून तुम्ही त्यांना देऊ शकता. म्हणजे मला कळलं नाही, प्रायव्हेट सेक्शन म्हणजे युट्यूब प्रायव्हेट म्हणून एक ऑप्शन असतो, तिथे जर रेकॉर्डिंग टाकली तर ती फक्त ज्यांनी फी दिलेली आहे त्यांनाच दिसते. आपण म्हणजे हे रेकॉर्डिंग कसं करायचं हे म्हणते मी. ऑप्शन आहे ना तिथे रेकॉर्ड म्हणून, किंवा झूमवर घेऊ शकता. झूमला तिथे रेकॉर्ड मीटिंग म्हणून ऑप्शन असतं. नाही, त्याच्यावर म्हणजे असं आवाज नाही रेकॉर्ड होत, फक्त आपण दिसतो पण आवाज नाही रेकॉर्ड होत. नंतर बघू आपण आधी अबॅकसची. ओके, ओके हा हा. अदरवाईज तुम्ही काय करू शकता, आता मी जे तुम्हाला म्हटलं ना, ज्यामध्ये फक्त हे टूल दिसेल आणि माझे फिंगर्स दिसतील, जसं माझं आहे तसं तुम्ही तुमचं रेकॉर्ड करा तुमच्या मोबाईल मध्ये. जसं आपण सेल्फी काढतो, काहीतरी फोटो काढतो, तसं कोणाला तरी सांगायचं, बाबा रे मोबाईल धर, मी हे करते, ते रेकॉर्ड करायचं आणि ते गुगल ड्राईव्हला सेव्ह करा, युट्यूबला टाका, काही करा. ओके, सो हा पार्ट आपण नंतर बघणार आहोत. आधी आपण अबॅकस शिकणार आहोत. तुम्हाला मार्केटिंग, कसे स्टुडंट पॅरेंट्सला कनेक्ट व्हायचं, ह्या सगळ्या गोष्टी. आता पॅरेंटला अबॅकसचं महत्व कसं सांगायचं याच्यावर आपण 2 ते 3 यामध्ये बोललेलो आहोत. ओके मॅडम. 2 ते 3 हा वेळ आपण हेच बोललोय की पॅरेंटला अबॅकसचं महत्व कसं सांगायचं, काय सांगायचं. ठीक आहे, हे पुन्हा तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. त्याच्यानंतर इथे आपण 3 ते 4 मध्ये अबॅकस शिकत आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला जर माझ्यासोबत ही जर्नी पुढे कंटिन्यू करायला आवडत असेल, अबॅकस शिकवून आर्थिक उत्पन्न सुरू व्हावं असं वाटत असेल, तर तुम्हाला सांगितलं तुम्हाला माझ्याकडनं पुस्तकं घ्यावी लागतील. त्या पुस्तकांच्या सोबत तुम्हाला इमेजेस तयार करून दिल्या जातील. त्या इमेजेस मध्ये फक्त तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आणि ती इमेज तुम्ही सोशल मीडियावर कुठेही पोस्ट करू शकता आणि विद्यार्थी तुम्हाला कनेक्ट होतील, पालक तुम्हाला कनेक्ट होतील. ते झाल्यानंतर तुम्ही आपल्याकडून पुस्तकं घेणार आणि त्यांना शिकवणार. ओके, सो एक प्रश्न होता बरं तुमचा कोणतरी, बरं जाऊ द्या, तुम्ही विचारा, मी सांगते पुन्हा. ठीक आहे, काही प्रश्न आहे? एक प्रश्न कोणीतरी विचारला, ते मी उत्तर देणार होते फोनवर मेसेजवर, तो स्किप झाला. येस, तुमचा काही प्रश्न असेल आता या टॉपिक बद्दल तर